विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम. महाविकास आघाडीचा 15 ऑगस्टनंतर राज्यव्यापी दौरा. शशिकांत शिंदे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बुधवारी मुंबई येथे पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चांना स्पष्ट शब्दात पूर्णविराम दिला. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा विषय आता पूर्णपणे संपलेला आहे. यापुढे विलिनीकरणाच्या संदर्भातील कोणतीही चर्चा होणार नाही. आम्ही खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे महाराष्ट्रात काम करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. स्पष्टीकरण करतो, विलिनीकरणाचा विषय हा संपलेला आहे. यापुढे विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये कुठलीही चर्चा होणार नाही. आम्ही सक्षमतेने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्याकडे एक तो नेता म्हणून आमचा जो चेहरा आहे तो घेऊन महाराष्ट्रामध्ये आम्ही जाणार आहोत आणि हे नक्की आमचं झालेलं आहे. आज मी तुम्हाला पक्षाचा अध्यक्ष म्हणून सांगतो, त्यांनी मीडियाच्या बाहेर काय सांगितलं मी ऐकलेलं नाही. मला वाटतं मी त्यांचे काय सूचना असतील त्या मी ऐकून घेईल आणि मला वाटतं की पक्ष चौकटीतून शिस्तीतून आम्ही व्यवस्थितपणे सगळेजण एकत्रित काम करू. त्यांच्या काही खंत असतील तुमच्या माध्यमातून मला कळतायत तर त्या सुद्धा मी त्या दूर करून एकत्रितपणे आता भविष्य काळामध्ये आक्रमकतेने आम्ही आंदोलनं करणार आहोत, संघटना बांधणार आहोत. 2 दिवसाचं आम्ही शिबिर घेतोय आणि पक्षाच्या बाबतीमधली भूमिका घेत असताना चांगल्या पद्धतीने एक विरोधी वेगवेगळे प्रश्न आहेत. आज नीटचा परीक्षेचा प्रश्न होता, त्यानंतर भाववाढ आहे, गॅस दरवाढ आहे, पेट्रोल डिझेलची टंचाई आहे, देशाला महागाईने ग्रासलेला आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून येत्या काही दिवसामध्ये पक्ष मजबूत पहिला करायचा, संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य द्यायचं आणि एक वाक्यतेने एका विचाराने पक्षाच्या चौकटीतूनच जाण्याचा प्रयत्न करू. स्वतंत्र विचार कोण मांडत असेल तरी त्याला बरोबर घेऊन त्यांना आम्ही पक्षाची भूमिका पट्ट घेऊन चालण्याचा प्रयत्न करू. मी आता परत तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगतो, याच्या पुढे मीडियाने विनंती करतो की संभ्रमावस्था निर्माण होते. मीडियाच्या माध्यमातून सांगतो की कुठल्याही प्रकारचा विलिनीकरणाचा विषय नाही. यापुढे विलिनीकरणाचा हा विषय संपलेला आहे. मी मागेही सांगितलेला आताही सांगतो, अशी कुठलीही चर्चा आता पुढे भविष्यात होणार नाही. असं आहे की पवार साहेबांच्याकडे येणारे नेते बरेच आहेत, अनेक वर्षापासून ते एकमेकांच्या बरोबर काम करतायत. आता एखादा नेता भेटायला आला, तो कुठल्या कारणासाठी आला म्हणून त्याला लगेच वेगळा अँगल लावण्याची गरज नाही. आज पवार साहेबांनी देशाच्या पंतप्रधानांबद्दल भूमिका मांडली, देश हितासाठी त्यांनी भूमिका मांडली, त्याला लगेच पार्टीचा अँगल देण्याची गरज नाही असं मला वाटतं. 15 ऑगस्ट नंतर आम्ही संयुक्तपणे काँग्रेस असेल, शिवसेना असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रामध्ये 15 ऑगस्ट नंतर आम्ही राज्यव्यापी संपूर्ण आम्ही दौरे करणार आहोत. सक्षमतेने आम्ही त्या ठिकाणी जनतेच्या प्रश्नावर उतरणार आहोत. त्याच्या अगोदर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघटना मजबूत करण्याची भूमिका घेऊ. त्याच्या सूचना आदरणीय पवार साहेबांनी दिलेल्या आहेत. कार्यकर्ता आहे तिथं आहे, जनता आमच्या पाठीमागे आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये जी स्ट्रॅटर्जी ठरवली जाते त्याच्या विरुद्ध जनभावना उभी करायची आणि जनतेच्या माध्यमातून उठाव करून या महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चित्र जे सरकारच्या विरोधात आहे ते आपल्या करण्याच्या बाबतीमधली भूमिका आम्ही निश्चितपणे राबवू. राहुल गांधी बोलतात ते खरं आहे ना. मला तुम्ही सांगा, त्यांनी मागच्या वेळेला काही महिन्यापूर्वीच सांगितलं होतं की हे संकट येणार आहे. ज्यावेळेला विरोधी पक्ष नेता म्हणून राहुल गांधी जे संकट येणार आहे ते सांगतायत, ते संकट 1.5 महिन्यानंतर खरं होत आहे आणि ते खरं झाल्यानंतर सुद्धा अजून सरकारच्या वतीने त्याच्यावर उपाययोजना होत नाही. त्याच राहुल गांधीला तुम्ही टीका करता, पण त्या राहुल गांधींनी अगोदर सांगितलं होतं माझ्या माहितीप्रमाणे, जर अशा पद्धतीने ज्या आता मगाशी तुम्ही मी सकाळी सुद्धा सांगितलेलं आहे, आज औषध विक्रेत्यांचा संप झालेला आहे. या देशामधल्या जनतेला जे काही आवश्यक वस्तू आहेत ते खाजगी काही व्यावसायिकांना आणि ठराविक लोकांच्या पदरामध्ये द्यायची आणि त्या पद्धतीने व्यवसाय करायचा, अशा प्रकारची स्ट्रॅटर्जी गेल्या काही वर्षापासून या देशामध्ये चालू आहे. त्यामुळे सामान्य विक्रेता, सामान्य उद्योग आणि छोटा स्मॉल स्केल इंडस्ट्रीवाला हा पूर्ण संपलेला आहे. म्हणून ही पॉलिसी आहे, त्या पॉलिसीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हा एक देश विकायला निघालेले आहे. त्यामध्ये एखाद्या राष्ट्रामध्ये बाहेर गेल्यानंतर एखादा पंतप्रधान दुसऱ्या राष्ट्राध्यक्षांशी भेटल्यानंतर त्या देशाचं आपलं उंची वाढवण्याचा प्रयत्न करतात, त्याचं पवार साहेबांनी समर्थन केलं. याचा अर्थ असा नाही की राहुल गांधी म्हणतात त्या विषयाशी आम्ही सहमत नाही म्हणून. आमचं म्हणणं तेच आहे की देशाच्या संदर्भातली भूमिका घेताना सरकार आणि पंतप्रधान फेल झालेत, ही वस्तुस्थिती आहे. वाई खंडाळा महाबळेश्वरातील प्रलंबित रस्ते कामांना गती. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सूचना.
वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यातील प्रलंबित रस्ते विकास कामांना तातडीने गती देण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या. मंत्री मकरंदाबा पाटील यांच्या पुढाकाराने मंत्रालयात झालेल्या संयुक्त बैठकीत विविध रस्ते प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. महाबळेश्वर परिसरातील वाढता पर्यटन प्रवाह लक्षात घेता रस्ते दर्जेदार, सुरक्षित आणि टिकाऊ होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बैठकीत स्पष्ट केले. विशेषतः वाई, महाबळेश्वर, पोलादपूर मार्गासह घाट परिसरातील विविध अंतर्गत रस्ते, संपर्क मार्ग आणि प्रलंबित विकास कामांचा आढावा घेण्यात आला. घाटमाता आणि पर्यटन क्षेत्रातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी दिशादर्शक फलक, संरक्षक कटडे, रिफ्लेक्टर, पाणी निचरा व्यवस्था तसेच दरड प्रतिबंधक उपाययोजनांना प्राधान्य देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. पर्यटकांसाठी सुरक्षित व सुकर प्रवास व्यवस्था निर्माण करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच महामार्ग विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करून पर्यटन विकासाला चालना देण्याचे उद्दिष्ट प्रशासनासमोर ठेवण्यात आले. दरम्यान सातारा जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीनंतर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मंत्री मकरंदाबा पाटील हे एकत्र येण्याची ही दुसरी वेळ ठरली. अवघ्या 2 दिवसांपूर्वी किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमातही दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर दिसले होते. त्या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना आबासाहेब वीर पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले होते. अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी जलद कारवाई, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचा माजी सैनिकांकडून सत्कार. कोरेगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी जलद कारवाई करून मुलीचा शोध घेण्यात बारकाईने लक्ष घालून न्याय दिल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचा माजी सैनिक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संबंधित अपहरण प्रकरणाची सविस्तर माहिती पिंगळे यांना देण्यात आली. तसेच पोलीस दलाकडून असलेल्या अपेक्षा आणि सुरू असलेल्या तपासाबाबतही सखोल चर्चा झाली. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात माजी सैनिक जिल्हा संरक्षण समितीची आढावा बैठक पार पडली. बैठकीत माजी सैनिक, सेवारत जवान आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या विविध प्रश्नांवर आणि तक्रारींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रवीण बर्गे, सैनिक फेडरेशनचे पदाधिकारी प्रशांत कदम तसेच विविध तालुक्यातील माजी सैनिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत कोरेगाव तालुक्यातील टकले, बोरगाव येथील अरुणा भिसे यांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणावर चर्चा करण्यात आली. शेंदुरजणे येथील माजी सैनिक गणेश येवले यांच्या जमिनीवरील अतिक्रमणाबाबतही तक्रारी सादर करण्यात आल्या. या सर्व प्रकरणांवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक पिंगळे यांनी दिले. संरक्षण समिती सदस्य प्रशांत कदम यांनी शासन परिपत्रकानुसार जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि पोलीस ठाण्यांना सैनिक संरक्षण समितीबाबत सूचना देण्याची मागणी केली. तसेच सैनिक व माजी सैनिकांवर पूर्व चौकशीशिवाय गुन्हे दाखल करू नयेत अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. दरम्यान कोरेगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी जलद कारवाई करून मुलीचा शोध लावणे तसेच रणजित निकम खून प्रकरण आणि अशोक रौदळे यांच्या आईच्या अपघाती मृत्यू प्रकरणातील प्रलंबित चार्जशीट न्यायालयात दाखल करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल माजी सैनिकांच्या वतीने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचा सत्कार करण्यात आला. काही प्रश्न जे होते ते मीटिंग पूर्वीच आपण सोडवू शकलो आणि त्याला कारणीभूत खरं तर सगळे सामंजस्याने वागणारे साताऱ्यातले माजी सैनिक, एकोप्याने वागणारे साताऱ्यातले माजी सैनिक आणि त्याचबरोबर त्यांना आधार देणारे साताऱ्यातले नागरिक यांच्या सगळ्यामुळे ते शक्य होत असतं. आमच्या पोलिसांना सुद्धा मी त्याच पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. इथं एक प्रश्न जसा मांडण्यात आला की गुन्हा दाखल होत असताना खातरजमा केली गेली पाहिजे की खरंच काय प्रकार आहे, ज्यांच्यावरती आरोप केला जातोय त्यांच्याकडून पण खात्री केली पाहिजे की बाबा हे आरोप जे ते किती तथ्य आहे, किती याच्यामध्ये सत्य आहे. अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत या फक्त आज जरी माजी सैनिकांच्या या मीटिंगमध्ये उपस्थित केलेल्या असले तरी पण सामान्य नागरिकांना सुद्धा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या लागू झाल्या पाहिजे. या पद्धतीनेच सूचना आपण सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या पोलिसांना आणि पोलीस स्टेशनच्या इन्चार्जेसला आपण दिलेल्या आहेत. हा एक छोटासा घटक साताऱ्यातल्या नागरिकांमधला, साताऱ्यातल्या माजी सैनिकांचा आहे आणि त्यांचे जे प्रश्न आहेत हे कुठंतरी साताऱ्यातल्या सामान्य नागरिकांच्या प्रश्नांचं प्रतिनिधित्व करतात आणि म्हणून ह्या प्रश्नांचा सुद्धा जेव्हा आपण आढावा घेत असतो तेव्हा तुमच्याही सगळ्यांच्या इतरांच्या सुद्धा ज्या अडचणी आहेत त्याचा कुठंतरी लेखाजोखा, कुठंतरी अंदाज आम्हाला येत असतो आणि म्हणूनच हे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. आम्ही आमच्या परीने
हे प्रश्न सर्व मार्गी लावायचा प्रयत्न तर करतच आहोत, परंतु ह्या प्रश्नांमध्ये निश्चित इतरही विभागांना आम्हाला समाविष्ट करून घ्यायला लागणार आहे. फलटण हादरलं, भर रस्त्यात कोयता उगारून कोयता गँगची दहशत, जिंती नाक्यावरील थरार सीसीटीव्हीमध्ये कैद. फलटण शहरातील गजबजलेल्या जिंती नाका परिसरात भर दिवसा 2 युवकांनी हातात धारदार कोयते घेऊन उघडपणे दहशत माजवण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सलून दुकानासमोर घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये 2 युवक हातात कोयते घेऊन भर रस्त्यात शिवीगाळ करत नागरिकांना धमकावताना स्पष्ट दिसत आहेत. रस्त्यावरून ये जा करणारे नागरिक, दुकानदार आणि वाहनचालक यांच्यामध्ये या प्रकारामुळे मोठी घबराट पसरली होती. दिवसाढवळ्या अशा पद्धतीने शस्त्रांचा धाक दाखवत दहशत निर्माण केल्याने फलटण शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जिंती नाका हा नेहमीच वर्दळीचा परिसर असल्याने या घटनेने व्यापारी आणि नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. शहरात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया देत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत फलटण शहर पोलीस ठाण्यात संबंधित 2 युवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. शहरात पुन्हा अशा प्रकारची दहशत निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.